बघत पुढची बातमी. महिला आरक्षणाविषयी फेब्रुवारी महिन्यात संसदेत प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती मेळाव्यात दिली. या प्रकरणी पंतप्रधान आणि सोनिया गांधींबरोबर चर्चा झाल्याचं पवारांनी यावेळी स्पष्ट केलंय. पैसे देऊन काही तिचं ऍसिग्न विद्रूप झालेला चेहरा किंवा जर तर आपण बघतोय फेब्रुवारी महिन्यात हा प्रस्ताव जो आहे तो मांडण्यात येणार आहे असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय. पीएम आणि सोनियांबरोबर चर्चा देखील झाल्याचं त्यांनी आता म्हटलेलं आहे. संसद आणि विधिमंडळामध्ये आपण त्यांना आरक्षण देण्याच्या संबंधीची गोष्ट सांगितली, पण ते काही घडू शकले नाही. काल निदान आमच्या चर्चेमध्ये आम्ही हा प्रयत्न करूया असं ठरवलं की येत्या पार्लमेंट किंवा यानंतर होणारं फेब्रुवारीमधलं लोकसभेचं अधिवेशन, या अधिवेशनामध्ये विधिमंडळ आणि संसदेमध्ये आरक्षण ठेवण्याच्या संबंधीचा कायदा हा आपण मांडायचा. कोण त्याला विरोध करतो हे बघूया आणि सर ही भूमिका जे विरोध करतात त्याला महिलांचं मत मिळणार नाही, हीच आपली प्रचाराची उद्याची आपण कॅम्पेन करूया. या पद्धतीची चर्चा आम्ही काल केलेली आहे आणि विरोधी पक्षाच्या सगळ्या घटकांना विश्वासामध्ये घेऊन त्या